भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाय। कार्यक्रमामध्ये भाविकांची गर्दी वाढल्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय। गोंधळ झाल्याचं बघता धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले। धावपळीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। भिवंडीमध्ये हा कार्यक्रम सुरू असताना काही वेळातच गोंधळाला सुरुवात झाली आणि त्यानंतर धीरेंद्र शास्त्री या ठिकाणाहून निघून गेले। मात्र सुदैवाने या गोंधळामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती आता समोर येते। अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी नम्रता दुबे सध्या आपल्या सोबत आहेत। नम्रता, काय नेमकं घडलं या कार्यक्रमात? ही सध्या आपण दृश्य पाहू शकतात। हे बाबा बागेश्वर यांचा सत्संग चालू होता भिवंडी मानकोली जवळ इंडियन ऑइल कंपनीच्या मैदानात आणि तिथे हा सर्व गोंधळ झालेला आहे। या गोंधळमध्ये 2 ते 3 जे महिला आहेत ते त्यांना किरकोळ लागलेला आहे, पण जास्त कोणी गंभीर नाहीये। जेव्हा प्रसाद घ्यायचा होता त्यावेळी सगळे लोक मंचावर चढले आणि तिथे जाताना ही जी पायरी आहे ती तुटली आणि त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। त्यानंतर पोलिसांनी लाईट लाठीचार्ज करत सगळ्यांना तिथून काढला आणि बाबा बागेश्वर आहे जे तिथून ऑलरेडी निघून गेले होते। नंतर जे लोकांना लागलं आहे त्यांच्यासाठी जी ॲम्ब्युलन्समध्ये फर्स्ट एड सुविधा होती त्यापासून ट्रीटमेंट केलेलं आहे। पण आपण सध्या पाहू शकता की जितके लोक तिथे यायला पाहिजे होते त्यापेक्षा पण जास्त गर्दी तिथे झालेली होती आणि त्यामुळे हा पूर्ण गोंधळ झालेला आहे आणि ओव्हर क्राऊडेड पूर्ण मैदान झालेला होता। जिथे कमी होती त्यापेक्षा जास्त लोक आले, सुविधाही नव्हती आणि सगळे प्रसाद घेण्यासाठी बबूत घेण्यासाठी मंचावर गेले आणि मंच ची जी पायरी होती ती तुटून पडली। त्यामुळे पूर्ण गोंधळ झाला। 2 ते 3 जे महिला होती ते तिथे पडले, त्यांना छोटी चोट लागलेली आहे, पण सध्या कोणताही गंभीर जखमी तिथे नाही आहे आणि जे बाकी लोक आहेत त्यांच्यावर उपचार पण चालू आहे। धन्यवाद नम्रता या सविस्तर माहितीबद्दल। प्रसाद आणि अंगारा घेण्यासाठी झुंबड उडाली होती आणि त्यावेळी पायरी मोडल्यामुळे हा गोंधळ झाल्याचं सध्या समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।